विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटपाचा निर्णय झाला नाही। जर जागा वाटपामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाला सुटली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये आणि पक्षाची विचारधारा विचारामध्ये घेत आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास असे सुतोवाच माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले। संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील विविध विकास कामांचे उद्घाटन, महिला बचत गटांना पिठाच्या गिरणीचे वाटप आणि भजनी मंडळांना साहित्यांचे वाटप माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर भास्करराव दिघे प्रवरा पतसंस्थेच्या सभागृहात ते बोलत होते। याप्रसंगी त्यांच्या समवेत भास्करराव दिघे, प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन राहुल दिघे, सरपंच सुवर्णा दिघे, उपसरपंच भाऊराव वारघडे, ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अमोल दिघे, माजी सरपंच पोपट कोल्हे, प्रवरा शिक्षण संस्थेच्या संचालिका माजी सरपंच अलका दिघे, जालिंदर दिघे आदी हजर होते। संगमनेर तालुक्यामधील जनतेला वाळू, मुरुम आणि खडी मिळत नाही असा आरोप केला जात आहे। याविषयी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की सर्वसामान्य आणि गोरगरिबांना गौण खनिज मिळत आहे, परंतु काही ठराविक लोकांच्या कार्यकर्त्यांच्या गौण खनिजांच्या बाबतीत हुकुमशाही होती, ती शासनाने नियमाला धरून मोडीत काढली आहे। संगमनेरला फक्त 5 घरांच्या भोवतीच राजकारण फिरत आहे। यामध्ये सर्वसामान्य नागरिक वंचित राहिला आहे। या 5 घरांनी संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला संपवून टाकले। कुणालाही वेठीस धरलं जात नाही। तुम्ही महसूल मंत्री असताना बेकायदेशीरपणे बेसुमार वाळू उपसा सुरू होता, अनधिकृतपणे खडी क्रेशर चालू होते। जर शासनाने अनधिकृतपणा नियंत्रणात आणला असेल किंवा हे सर्व नियमाला धरून करण्याचा निर्णय घेतला असेल आणि हे जर तुम्हाला दहशत वाटत असेल तर यासारखे दुसरे दुःख नाही, अशी कोपरखिळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता मारली। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अजून झालेला नाही। महायुतीच्या जागा वाटपामध्ये जर ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि जागा मिळाल्यानंतर जर आमचे प्रांताध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि आमचे नेते फडणवीस साहेबांनी आदेश दिला तर संघटनेच्या सगळ्या विचारधारेवर आणि संघटनेच्या विचारात घेऊन जर संघटनेची पण इच्छा असेल तर मी लढवायला तयार आहे। दादा, सध्या संगमनेरमध्ये माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे सध्या तुमच्यावर खूप टीकेची झोड उठवत आहे। दहशतीचं राजकारण चालू आहे, मुरुम बंद केला आहे, सर्व उत्खनन बंद केलेलं आहे, आमच्यावर कोट्यवधीचे दंड केलेले आहे, तर याबद्दल तुम्ही काय बोलणार? मुरुम बंद असेल तर गावात मुरुमीकरण कसे चालू आहेत? गरिबांना मुरुम मिळतो इथपर्यंत ठीक आहे, पण काही ठराविक लोकांच्या कार्यकर्त्यांची जी हे होती हुकुमशाही होती, ती हुकुमशाही मोडावी लागेल आणि ती मोडली शासनाने नियमात राखली। सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये काही लाभ मिळत नव्हता। हेच संगमनेरचं राजकारण आपल्याला जनतेपुढे आणायचं आहे। संगमनेर तालुक्याचं राजकारण हे फक्त 5 घरांना सांभाळण्यामध्ये यांचा वेळ गेला। गोरगरीब माणूस पूर्णपणे लाभापासून वंचित राहिला आणि या 5 घरांनी संगमनेर तालुक्यातल्या गोरगरिबांना पूर्णपणे संपवून टाकलं। त्यामुळं आजही जर ते त्या 5 लोकांसाठीच भाषण करत असतील तर त्याचा परिणाम त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये करावा लागतो आलाय। ते म्हणतात की आम्हाला विनाकारण वेठीस धरलं जात आहे। कोणालाही वेठीस धरलेलं नाही। नियम बाह्य तुम्ही महसूल मंत्री असताना दिवस ढवळ्या वाळू उपसा चालायचा, तुम्ही महसूल मंत्री असताना अनधिकृतपणे सगळे खडी क्रेशर चालायचे। मग शासनाने हे अनधिकृतपणा जर नियंत्रणात आणणं असेल किंवा शासनाने सगळ्या गोष्टी नियमात चालवायचा जर शब्द दहशत असेल तर मग त्याच्यापेक्षा मोठे दुःख कुठं? राजेंद्र पिपाडा जे आता महसूल मंत्री आपले महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बेछूट असे आरोप करत आहे, तर ते भाजपमध्ये राहूनच स्वतःच्या घरात राहून स्वतःच्याच नेत्यावर आरोप करतात, हे कितपत योग्य आहे? ते भारतीय जनता पार्टीचे आहे का नाही पहिले त्यांना विचारून घ्या। आलं का लक्षात? त्यांच्या घरी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येक पक्षाचं मफलर सापडेल। कोणत्याही पक्षाचा माणूस आला तरी ते मफलर करून त्याच्यावर फोटो काढतात। त्यामुळे पक्षांतर्गत विषय हा नाही। त्यांना जर पक्षाचं कार्यकर्ता असतील तर पक्षाची शिस्त ही आहे की पक्षाच्या असलेल्या अडचणी माननीय फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांसमोर ते व्यासपीठ आहे आपली तक्रार मांडण्याचं। तुम्ही गावामध्ये जाऊन गणपतीच्या आरतीला गेलेत आणि तुम्ही जर लोकांना राजकीय टिकेटिपरी करणार असाल तर कार्यकर्त्यांना ते सहन होणार नाही आणि तीच प्रक्रिया तिथे घडली। लोकतांत्रिक प्रक्रिया इथं पूर्णपणे मतदारसंघामध्ये आहे। सगळ्यांना स्वातंत्र्य म्हणून तर लोक एवढं बोलू शकतात,
म्हणून तुम्ही एकीकडे आमच्यावर आरोप पण करायला तुम्हाला मोकळीक आहे, एकीकडे तुम्ही म्हणता दहशत पण आहे. नेमकी आहे काय ते ठरवून घ्या. थोरात साहेबांच्या कार्यक्रमामध्ये प्रभावती घोगरे प्रत्येक ठिकाणी हजेरी लावतात. तर काँग्रेसच्या वतीने किंवा महाविकास आघाडीच्या वतीने राहता विधानसभा मतदारसंघातून त्या उमेदवार असतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. त्याबद्दल आपलं काय? सर्वात प्रथम त्यांचं कोणी कार्यकर्ता नाही, हे सगळे लोन बेसिसवर आहे. इकडं अमृतबाईचं लोन आहे, तिकडून अजून काही एक्सपायर्ड व्यक्तीचं लोन आहे, हे सगळे भाड्याने मिळतात. ते लोन बेसिसवर कार्यकर्ते. स्वतःचं संच या 26 गावांमध्ये जे आज पदाधिकारी तुम्हाला दिसत आहेत हे सगळे अमृतवाहिनीचे कर्मचारी आहेत. आणि दुसरं उदाहरण असं की विधानसभेमध्ये शेवटी लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये कोणीही उभं राहू शकतं, त्याला काय आमचं बंधन नाहीच आहे. त्या विधानसभेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हेच परत एकदा मागच्या वेळेसपेक्षा अधिक मताधिक्याने आमदार होते, हे तुम्हाला मी लिहून देतो. संगमनेर तालुक्यात जे विरोधक आहेत तर ते विरोधकांच्या मार्फतच आम्हाला विनाकारण त्रास होत आहे, आम्ही त्यांचा नक्कीच बंदोबस्त करू असे बाळासाहेब थोरात प्रत्येक वेळेस सांगत आहे. त्याबद्दल काय? त्यांचं 40 वर्षापासून तोच भाषण आणि तेच रेडिओ आहे. त्यांना म्हणा काहीतरी नवं बोला जे की जनता विश्वास ठेवेल. तुम्ही त्यांच्या मागच्या विधानसभेचे भाषण जर काढले आणि त्याच्या मागच्या विधानसभेचे काढले आणि या विधानसभेमध्ये पण जे बोलत आहेत, तुम्ही 3 असे क्लिप का लावत नाहीत? तुम्ही पहा तेच वाक्य, तेच हावभाव आणि तेच टाळ्या आणि तेच ऐकणारे समोरचे. याच्या पलीकडे काहीच बदललेलं नाही. आता बदल होणार, आता बदल होणार. संगमनेर विधानसभेमध्ये सर्वसामान्य नागरिक या सगळ्या दहशतीला कंटाळलेला आहे आणि या दहशतीचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निकालावर दिसणार. एसआय मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.